स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या ध्यान आणि रेकी सत्रामध्ये खूप 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 मनापासून हृदयापासून स्वागत. सगळ्या दिव्य आत्म्यांचं पुण्यात्म्यांचं जे आज इथे साधनेमध्ये आहेत. काल जसं मी सांगितलं की रेकी सत्र जसं सुरू झालं आणि मी सुरुवातच सुषमाताई डॉक्टर सुषमाताई वाटवे त्यांच्या व्हिडिओनी आपण अम, झाली की बघा तुम्ही, आणि त्यात आसावरी ताईंनी पण सांगितलं. आणि जसं जसं रेकी सत्र संपत आलं तसा तसा मला मेसेज आला की माईंची ऊर्जा आपल्यासोबत आहेत, माई आपल्यासोबत आहेत ऊर्जा रूपानी, आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि आपल्या ग्रुप बरोबर आहे त्यांची एनर्जी, असा मेसेज मला क्लिअरली आला. कारण जसं मी सांगितलं की जे काही पृथ्वीवर परिवर्तन होत आहे आणि होणार आहे, जे होत आहे म्हणजे काय की आपल्या सगळ्यांच्या चेतनांचा विस्तार, एनर्जी शिफ्ट, पृथ्वी स्वतः एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीमध्ये चालली. आता हे पण तुम्ही हळूहळू माहीत करून घ्या. त्याचे पण मी व्हिडिओ हळूहळू आता ग्रुपवर पाठवायला सुरुवात करेन. कारण आता तुम्हाला समजलंय की एनर्जी, ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी आता समजायला लागल्यात. आपले चक्र, कुंडलिनी याबद्दल माहिती मिळायला लागली. त्यामुळे आता सगळे आपण ह्या स्टेजवर आहोत की पृथ्वीवर जे बदल होत आहेत आणि पृथ्वी स्वतः, पृथ्वी माता ज्या एनर्जी शिफ्ट मधून जातीये त्या त्या बदलांना आता आपण पण माहीत करून घ्यायचंय. हा एनर्जी शिफ्ट म्हणजे काय असेल हे मी तुम्हाला एका सत्रात सांगेन की नेमकं होतंय काय. फक्त लक्षात ठेवा, जसं पहिलीचा मुलगा परीक्षा पास होऊन वरच्या वर्गात जातो दुसरीला, आणि दुसरीतून पुढे हा त्याचा प्रवास चालू असतो 10वी पर्यंत, पुढे जेवढं शिक्षण, जसा तो एक पायरी पूर्ण करतो आणि वर जातो शिक्षणाच्या भाषेत बोलायचं झालं तर, त्याप्रमाणे पृथ्वी आता एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीमध्ये शिफ्ट व्हायला लागली, वरच्या एनर्जीमध्ये. आणि ते कसं काय ते मी नक्की एखादा असं शनिवारी रविवारी एखादं सेशन घेईन आणि सांगेन. तर मला हा मेसेज काल आला. कारण हे जे सगळे आता हे माईंड सारखे जी महान आत्मे होऊन गेले की ज्यांनी समाजामध्ये परिवर्तन आणलं, असे बरेचसे संत असतील, गुरु असतील, महात्मे असतील, ते सगळे आता पृथ्वीवर येऊन सगळ्या लोकांना मदत करतायत स्पिरिच्युअल अवेकनिंगसाठी. म्हणजेच आत्मज्ञान व्हावं, लोकांना समजावं हे सगळं काय आहे, मी कोण आहे, मी आत्मा म्हणजे मी कोण आहे, नेमका माझा प्रवास काय आहे, माझा उगम कुठे आहे, हे सगळं जे आहे. किंवा लोकांनी आता जी निद्रा अवस्था पकडलीये त्यातनं सगळे आता जागे व्हावेत. येणारा काळ हा खूप मदत करणार आहे अध्यात्मासाठी लोकांना. आणि म्हणून आता ह्या सगळे जे असे आहेत पृथ्वीवरचे असे सगळे जी होऊन गेली अशी संत मंडळी, ही पुन्हा ह्या कामासाठी खूप एकवटली, एकजूट झाली आणि लोकांना आता मदत करते की सगळ्यांचा आध्यात्मिक विकास सुरू व्हावा, आता आत्मज्ञान वाढावं की म्हणजे आपण कोण आहोत याबद्दलचं आणि आपल्यात काय शक्ती आहेत हे सगळं, आता ह्या साधना हे सगळं, म्हणून ह्याचा प्रसार प्रचार जास्त होतोय आणि सगळ्या शक्ती त्याला मदत करतायत. त्यामुळे तो मेसेज मला काल आला. अजून एक सांगायचं झालं तर बरेच जण आपल्या ग्रुपमध्ये असे आहेत की जे डायरेक्ट रेकीमध्ये जॉईन झाले. त्यांना ध्यानाबद्दल माहिती नाहीये. तर 1 मिनिटात फक्त ध्यानाची माहिती देते आणि आपण एक 10 मिनिटं ध्यान घेऊ आज नक्कीच, आणि मग आपण रेकीला सुरुवात करू. ध्यानाचं आपण जे करतोय आनपानसती ध्यान, जे गौतम बुद्धांचं ध्यान आहे. गौतम बुद्धांनी ज्या ध्यानातून मोक्ष प्राप्त केला, त्या पुढच्या सगळ्यात सर्वोत्तम गती त्यांना मिळाली, ते असं ध्यान आहे. आता लोकांना ध्यान म्हणजे खूप प्रकार आहेत, कसं करायचं, काय करायचं हा प्रश्न असतो. आपलं जे ध्यान आहे ते अगदी सोपं, साधं, सरळ, दिवसभरात कुठेही, म्हणजे ATM, एनी टाइम मेडिटेशन असं ध्यान आहे. म्हणजे तुम्ही दिवसा चालता बोलता कधीही कधीही तुम्ही हे ध्यान करू शकता. कारण हे आपल्या त्या गोष्टीवर आधारित आहे, जिथं आपल्याला जिवंत असल्याचं, टीव्ही पशी जिथं आपल्याला जिवंत असल्याचं ते एक लक्षण आहे आपलं, ते म्हणजे आपला श्वास. आणि हा श्वास जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जसा खालपर्यंत उतरतो, पुन्हा ब्रह्मांडात विलीन होतो, परत आत जातोय, परत बाहेर येतोय, परत आत, ही अगदी साधी सोपी त्याची प्रक्रिया. ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं म्हणजे आपलं ध्यान आहे, संपलं. कुठल्याही देवाचा चेहरा आठवायचा नाही, कुठलंही नामस्मरण करायचं नाही. श्वासाची जी गती आहे, नैसर्गिक गती, आता तुम्ही सगळे ऐकताना जी गती चालू आहे, फक्त त्या श्वासांकडे कसा येतोय आणि कसा बाहेर जातोय हे फक्त अनुभव करायचं. त्या श्वासांना, म्हणजे आता मी जर म्हणलं सगळ्यांना की तुमचा उजवा खांदा लक्ष द्या उजव्या खांद्याकडं, तर काही जणांना म्हणजे
असं असं करतील, असं असं करतील किंवा हात लावतील, मग तो जाणवायला लागेल ना. त्याप्रमाणे श्वासांना लक्ष द्या म्हणल्यावर आपण काय करतो, असं समजा केलं तर आपल्याला त्याचा स्पर्श जाणवतो. त्याप्रमाणे जर मी म्हणलं की नुसता अनुभव घ्या श्वासांचा, तर डोळे बंद करायचे आणि येणारा जाणारा श्वास जो आहे तो फक्त लक्ष ठेवायचं, कसा येतोय जातोय. काही चूक बरोबर नाहीये, मी नीट करतेय का, ध्यान मला जमते का. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला कदाचित श्वास जाणवणारच नाही, म्हणजे कसं लक्ष ठेवायचं हे कळणार नाही. हळूहळू हळू प्रॅक्टिसनी सगळ्याची उत्तरं मिळतील. त्यामुळे रोज सुरू करा. ध्यान करताना, रेकी करताना ज्यांना ज्यांना झोप येते, झोपी जा, हरकत नाहीये त्याच्यामध्ये. घाबरण्यासारखं नाही, माझी रेकी झालीच नाही, माझं ध्यान झालंच नाही. ते होणारच, ते नॅचरली जे नैसर्गिकरित्या होतंय ना ते होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये आपण इंटरप्ट करायचं नाही, डिस्टर्ब नाही करायचं त्याला. जर ध्यान करताना झोप आली तर इतकी सुंदर झोप लागते ती, की तुम्ही 8 तासाची झोप आणि ध्यान करतानाची अर्ध्या तासाची झोप बघा, त्याची जी ऊर्जा आहे ना प्रचंड आहे. तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल उठल्यानंतर. आणि सुरुवातीचे काही दिवस ध्यान करत असताना खूप झोप येणं, खूप थकवा वाटणं हे होतं, कारण आपली सगळ्यांची जी नाडी शुद्धीकरण प्रोसेस आहे ती सुरू असते आणि त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी रिलीज होत असतात ब्रह्मांडात. आणि मग ती हेवी एनर्जी आपल्याला बऱ्याचदा झोप येते त्याच्यामुळं, जे की अगदी स्वाभाविक आहे. तर काय करायचं, सगळ्यांनी हात असे हे करायचे, एकमेकांमध्ये गुंतवायचे, डोळे बंद करायचे आणि पाठीला आराम घेऊन बसायचा आणि फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर आपण एक आता झाल्यात 7 मिनिटं. आपण 6 ते 7 मिनिटं अजून घेऊ आणि मग आपण रेकी सुरू करू, कारण रेकीला पण वेळ नको कमी पडायला. 7 मिनिटं घेऊ आपण अजून ध्यान, आणि मग रोज थोडं थोडं आपण एक 5-10 मिनिटं ध्यान घेत जाऊ, म्हणजे सवय होईल त्याची. ठीक आहे. तर सगळेजण डोळे मिटू. रोजच्या प्रमाणे आपले 3 मोठे श्वास घ्यायचे. सगळी हवा आपल्या पोटामध्ये भरून घ्यायची. श्वास घेताना नाकानी अगदी रिलॅक्स बसा, पूर्णपणे शरीर स्थिर करा. अगदी सैल सोडा, शिथिल सोडा सैल. जितकं तुम्हाला रिलॅक्स बसता येईल, आरामात बसता येईल, सुखासनमध्ये तसं बसा. नाकातून मोठा श्वास घेतला, पोटात भरून घ्यायचा एखाद्या फुग्याप्रमाणे. पोट फुलवायचं आणि अगदी सावकाश आपल्या तोंडाने सगळी हवा बाहेर सोडायची. पुन्हा एक मोठा श्वास आणि अगदी सावकाश सगळी हवा तोंडाने बाहेर. अजून एक मोठा श्वास घेऊ. सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. तुमच्या स्पीडनुसार, गतीनुसार घ्या. अगदी सावकाश सगळी हवा बाहेर तोंडानी. पोट सगळं रिकामं करा, हवा सगळी बाहेर काढा तोंडातली. 3-4 वेळाला असं केल्यानंतर आपलं जे काही भटकणारं मन आहे इकडं तिकडं दिवसभरातलं, सगळं आत्ता या क्षणामध्ये येतं. म्हणून श्वासांवर लक्ष द्यायचं आणि त्याला, ज्याला आपण ध्यान म्हणतो, आणि त्याची सुरुवात मोठ्या श्वासाने करायची. म्हणजे आपलं भरकटणारं मन एकत्र एका जागी एका बिंदूमध्ये येतं. आता या क्षणाला आपल्या सगळ्यांना भूतकाळ नाहीये, भविष्यकाळ नाहीये. आपण सगळेजण आत्ता ह्या क्षणामध्ये गोलाकार एका ठिकाणी ध्यान करतोय आणि फक्त वर्तमानात आहोत. हा आत्ताचा क्षण, हेच माझं आयुष्य आहे आत्तापुरतं. मला भूतकाळ पण नाहीये आणि आत्ता मला भविष्य पण नाहीये. आहे तो फक्त वर्तमान आहे. सगळे विचार काढून टाका डोक्यातले. काही काळजी नाही, चिंता नाही. सगळी सोडून द्या परमात्म्याच्या चरणांमध्ये ह्या क्षणापुरती तरी. फक्त माझं शरीर आहे जे आता ध्यानाला बसलंय. डोळे मिटलेले आहेत. माझ्या खोलीमध्ये जिथं मी बसली तिथं फक्त आपल्या शरीराची अनुभूती व्हायला पाहिजे.
मस्तकापासून तळपायापर्यंत शरीर स्कॅन करा, बघा एकदा. मस्तक, दोन्ही खांदे, छाती, पोट, मांड्या, गुडघे, तळपाय. शांत आणि स्थिर. सगळी चिंता, काळजी सगळं सोडून द्या. जाणाऱ्या श्वासांमध्ये सगळं बाहेर जाऊ दे. आणि फक्त आपल्या आतमध्ये जो कोमल श्वास येतोय आपला आणि बाहेर जातोय ते प्राणवायू जे आपल्याला जिवंत ठेवतायत, त्यांना अनुभव करा. फील करा आपले श्वास कसे आत बाहेर करतायत. श्वासांची गती अगदी भरभर आहे की सावकाश आहे, सगळं लक्ष देऊन निरीक्षण करा. परमात्म्याला सांगू, आमची आजची साधना आमच्या सर्वोत्तम हिताची होऊ दे. आम्हाला यातून मानसिक, शारीरिक आणि सर्व प्रकारचा लाभ मिळू दे, यासाठी ही साधना आम्ही करतोय. हे इंटेन्शन, हा भाव आपण सेट करू, सांगू परमात्म्याला, हा हेतू सांगू आणि आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासांवर पुढचे 5 मिनिटं पूर्ण लक्ष श्वासांवर. मी, माझी चेतना, बुद्धी आणि माझा श्वास.
नाकातून आत जाणारी गरम गार हवा आणि पुन्हा बाहेर येणारी गरम हवा आपल्या नाकाला स्पर्श होतो ही जागा. नाकातून आत जाणारा श्वास हळूहळू गळ्यात उतरून छातीतून त्याचा प्रवास पोटापर्यंत जातो आणि आल्या मार्गाने पुन्हा तो नाकातून बाहेर पडतो. संपूर्ण पंचतत्वाच्या या शरीरामध्ये परमात्म्याने श्वासांसाठी इतकी सुंदर रचना केली. आईच्या गर्भातून बाहेर आल्यापासून ते आपल्या ह्या शरीराच्या अंतापर्यंत हे श्वास आपल्या सोबत आहेत. हे श्वास असे अनुभव करा की जणू काही आपण आत्ता जन्म घेतलाय, गर्भातून बाहेर आलो, पृथ्वीवरचा पहिला श्वास घेतलाय. इतकं त्याच्यावर प्रेम करा, लक्ष द्या, अनुभव करा ही विधात्याची सुंदर रचना, आपल्याला मिळालेली भेट. फक्त नैसर्गिक श्वासांवर लक्ष. आपल्या श्वासात कुठलाही बदल करायचा नाही. जसा येतोय आणि जातोय फक्त अनुभव करायचा एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे. अगदी सुंदर अशा या श्वासांसोबत असेच राहू. प्रत्येक क्षणाला आपण श्वासांवरच लक्ष ठेवू. रेकी करत असताना सुद्धा. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीपाशी न्या. आकाशाकडे तोंड करून आपले हात धरू. सुंदर अशा रेकी शक्तीचं आवाहन करू. हे रेकी शक्ती, माझ्या हातात ये आणि मला बरं कर. हे रेकी ऊर्जा, माझ्या हातात ये आणि मला बरं कर. हे रेकी ऊर्जा, माझ्या हातात ये आणि मला बरं कर. आपल्या गुरूंना आठवू, इष्ट देवतेला आठवू. आपण माझ्यासोबत आत्ता रेकी करता या आणि मला मदत करा पूर्ण बरं होण्यासाठी, ऊर्जान्वित होण्यासाठी. 3 वेळा चोकुरेचा उच्चार करू, हातावर चोकुरे काढू, प्रणाम करू या शक्तीला आणि आपले दोन्ही हात मूलाधारावर आपल्या मांडीवर ठेवायचे. आपल्या हातांमधून सुंदर अशी रेखी ऊर्जा शक्ती मूलाधारामध्ये खालच्या भागामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. फक्त आपण कृती करायची, कारण आपण सगळे एक माध्यम आहोत. बाकी सगळं परमात्म्यावर सोडून द्या, रेकी शक्तीवर सोडून द्या. विश्वासाने तूच मला बरं कर. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते, विश्वास करते
आणि सगळं तुला सोपवते. सगळ्या पेशींना, खालच्या संपूर्ण भागाला रेकी शक्ती मिळतीये असा विश्वास, भाव, संकल्प मनात ठेवू. मी सुरक्षित आहे या पृथ्वीवरती, परमात्म्याच्या संरक्षणात आहे, रेकी शक्तीच्या संरक्षणात आहे. मी समृद्ध, स्थिर, शक्तिशाली आत्मा आहे. सगळं लक्ष आपल्या खालच्या भागावर आणि आपल्या श्वासांवर. येणारा जाणारा श्वास लक्ष ठेवा. जसं काही आपण प्रत्येक श्वास खालून घेतोय मूलाधारातून आणि तिथंच सोडतोय, ह्याप्रमाणे इतकं लक्ष पाहिजे. माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित झालं आहे. या भागावरचे सगळे आजार रेकी शक्तीद्वारा दूर झाले आहेत असा संकल्प मनात धरायचा आणि आपला उजवा हात आपल्या ओटीपोटाच्या उजव्या बाजूला, डावा हात ओटीपोटाच्या डाव्या बाजूला, दोन्ही हात मध्यभागी एकमेकांवर ठेवू शकता. स्वादिष्ठान चक्र, ज्यांना शक्य ऑरेंज कलर, नारंगी रंग या भागामध्ये पसरतोय अशी कल्पना करा. संपूर्ण ओटीपोटाचा भाग नारंगी रंगाने व्यापून गेलाय. हातातून वाहणारी परमात्म्याची ही शक्ती संपूर्ण ओटीपोटाच्या भागाला ऊर्जा देते. पेशींना, रक्तवाहिन्या, सगळे अवयव, त्वचा, हाडं सगळ्यांना ऊर्जान्वित करते. पूर्ण श्रद्धेने, भावाने हा संकल्प मनात धरा. ओटीपोटामध्ये ऊर्जेमुळे काही हालचाली जाणवतील. हे चक्र आपल्या भावनांशी आणि विचारांशी निगडीत आहे. सेक्शुअल हार्मोन्स पूर्णपणे संतुलनात येत आहेत.
ज्यांना मासिक पाळीच्या संबंधित काही तक्रारी आहेत त्यांनी रोज 10 ते 15 मिनिटं ह्या भागाला रेकी द्यावी. माझं स्वादिष्ठान चक्र संतुलित झालं आहे. आता आपला उजवा हात नाभीच्या उजव्या भागावर आणि डावा हात डाव्या भागावर, दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवले तरी चालेल. सगळं लक्ष आपल्या पोटाच्या सगळ्या भागावर द्या. पोट, पाठीमागे, पोटाच्या मागचा भाग, कमरेचा भाग, पचन संस्थेच्या सगळ्या तक्रारी, आजार दूर होत आहेत. आत्मविश्वास वाढतोय. सुंदर दैदिप्यमान असा सूर्याप्रमाणे पिवळा रंग ह्या भागामध्ये सगळीकडे पसरतो. साईडला, कमरेला, पाठीच्या भागाला, पोटाला सगळीकडे पिवळ्या रंगाचा प्रकाश स्पर्श करतोय. गोल फिरतोय आपल्या पोटामध्ये हा प्रकाश. आपल्या हातातून रेकी शक्ती पोटाच्या सगळ्या भागात पसरते. पोटांवरचा श्वास अनुभव करा जे पोटाला पुढे मागे करतोय. पूर्ण विश्वास ठेव. आपल्या ह्या भागाची ऊर्जा संतुलनात येते. अगदी श्रद्धेने लक्ष केंद्रित करू.
माझं मणिपूर चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलित झालं आहे. इथली ऊर्जा संतुलनात आली आहे असा संकल्प मनात करा आणि उजवा हात आपल्या छातीवर उजव्या बाजूला, डावा हात डाव्या बाजूला किंवा मध्यभागी दोन्ही हात एकमेकांवर. अनाहत चक्र सुंदर अशा हिरव्या रंगाची कल्पना या भागामध्ये करा. आपल्या छातीचा, पाठीचा, खांदे, हात सगळं काही हिरव्या रंगात भरून गेलंय. आपल्या आत्म्याचं स्थान, आपल्या हृदयाचं स्थान, माझं हृदय सर्वोत्तम रित्या काम करत आहे. हृदयासंबंधित सगळे आजार दूर झाले आहेत हा विश्वास मनात ठेवायचा. हातातून वाहणारी रेकी शक्ती संपूर्ण छातीच्या भागाला, हृदयाला, हृदयाच्या पेशी, शिरा, रक्तवाहिन्या उजवीकडची छाती, पाठ, खांदे सगळ्यांना शक्ती देतील, ऊर्जा देतील. श्वासांमुळे आपली छाती पुढे मागे होती. याच हृदयावर हात ठेवून परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे आणि रेकी शक्तीचे एकदा आभार मानू. या प्राणवायूचे आभार मानू, या श्वासांचे जे प्रत्येक क्षणाला आपल्याला जिवंत ठेवतात. हृदयांच्या ठोके आपल्याला आत्म्याची आठवण करून देतात. हृदयाचे ठोके जाणवत आहेत का बघा हाताला. परमात्म्यांनी बनवलेली ही सुंदर रचना, हृदय, छाती रेकी शक्तीद्वारा संतुलित झाली आहे. या विश्वासाने आपला उजवा हात आपल्या विशुद्धी चक्राच्या म्हणजेच गळ्याच्या उजव्या बाजूला ठेवू किंवा मागे पुढे आपल्या सोयीने, आणि डावा हात सुद्धा त्याचप्रमाणे डाव्या बाजूला किंवा पुढे मागे ठेवू. दोन्ही हात गळ्याच्या पुढे एकमेकांवर ठेवले तरी चालेल. आपल्या तळहाताचा स्पर्श आपल्या गळ्याला होऊ द्या. आपलं विशुद्धी चक्र, जिथून आपण आपल्या भावना व्यक्त होतो, राग असेल, आनंद असेल, दुःख असेल, निराशा असेल, फक्त वाणीनेच नाही तर अनेक मार्गातून आपण व्यक्त होतो. जी कुठली भावना आपल्या मनात असेल ती व्यक्त करावी. राग असेल, अहंकार असेल, निराशा असेल, द्वेष असेल, आपला गळा
ज्यातून अन्न नलिका, श्वास नलिका प्रवास करतात खालच्या दिशेने. प्रत्येक श्वास हा गळ्यातून खाली उतरतो. प्रत्येक अन्नाचा कण, पाणी सगळं काही आपल्या गळ्यातूनच खाली जातं. रेकी शक्ती या भागाला संपूर्णपणे ऊर्जा देते. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी रेकी शक्तीद्वारा संतुलनात आल्या आहेत असा संकल्प म्हणायचा आहे. अगदी अगदी हृदयातून मी पूर्ण विश्वास ठेवते रेकी शक्तीवर. माझा थायरॉइडचा सगळा त्रास दूर झाला आहे. कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल ते दूर झालं आहे आणि इथली ऊर्जा संतुलनात आली आहे. आकाशी निळा रंग पूर्ण गळ्यात पसरलाय अशी कल्पना करा. कृष्णाप्रमाणे आपल्या गळ्याचा रंग सुद्धा सुंदर अशा निळ्या रंगात दिसतोय. सगळ्या पेशी, त्वचा, रक्तवाहिन्या सगळ्यांमध्ये हा रंग उतरलाय आणि रेखी ऊर्जा उतरली. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपल्या आज्ञाचक्राला सुद्धा म्हणजेच कपाळाच्या भागाला 3 मिनिटं रेकी द्या. आपण आत्ता मात्र उजवा हात आपला उजव्या डोळ्यावर आणि डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवू आणि रेकी सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच आपले डोळे उघडायचे हातांच्या आतमध्ये. आपले हात संपूर्ण शरीरावरून एकदा फिरवू. आभार व्यक्त करू आपल्या श्वासांचे, हृदयाचे, गुरूंचे, इष्टदेवतांचे, जे कोणी एंजल्स देवदूत आज आपल्यासोबत आहेत त्यांचे, रेकी शक्तीचे. खूप खूप आभार व्यक्त करू पंचतत्वांचे, आपल्या वास्तूचे, जिथं आपण राहतो, आश्रय घेतो. घरातल्या प्रत्येक वस्तूचे आभार व्यक्त करा. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. भेटू आपण